महाविकास आघाडीचे जागा वाटप होते। जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि पवारांमध्ये चर्चा होणार आहे। सिल्वर ओक निवासस्थानी ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक होत आहे। थेट आपण सिल्वर ओकच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, जागा वाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर। बघा, लोकसभा निवडणुका आचारसंहिता जाहीर व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत। महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। आता आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलणार आहोत। शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर आलेले आहेत आणि भेटीचं निमित्त सांगितलं जात आहे अंतिम टप्प्यात असलेल्या जागा वाटपावर चर्चा करणं आणि काही जे वादाचे मुद्दे आहेत किंवा एक दोन जागांवर जो तिढा कायम आहे तो पेच सोडवणं। जी माहिती सूत्रांकडून मिळते, उद्धव ठाकरे संजय राऊत हे शरद पवार यांना भेटायला आले आहेत। त्यांच्याकडे शिवसेनेच्या 23 मतदारसंघांची यादी आहे। आताचं जे चित्र आहे, जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे, शिवसेना 23 जागांवर ठाम आहे। 23 जागांपैकी 1 ते 2 जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी आहे। तो साधारण आकडा हा 20 ते 22 असा दरम्यान शिवसेनेचा असू शकतो। म्हणजे 23, 15 काँग्रेस, 10 एनसीपी असं सूत्र आता दिसतं आहे। पण मित्र पक्षांनाही जागा सोडायच्या आहेत। काही जागांच्या अदलाबदली आहेत। विशेषतः कोल्हापूरचं प्रकरण हे प्रतिष्ठेचं झालेलं आहे। काँग्रेसचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर मतदारसंघ त्यांना यासाठी हवा आहे की छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेस उमेदवारी देऊ इच्छिते। तर शिवसेनेने अट घातलेली आहे की जर तुम्हाला कोल्हापूर हवं असेल तर आम्हाला सांगली द्या। आणि आज सकाळी संजय राऊत यांनी एक नवा प्रस्ताव ठेवलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांनी हातात मशाल घेतली तर आपण त्याचं स्वागत करू। म्हणजे हा प्रस्ताव शिवसेना युबीटीच्या वतीनेही शाहू महाराजांकडे देण्यात आलेला आहे। जर असं जागांची अदलाबदली झाली तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील आज ज्यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली, दोनदा डबल केसरी आहेत, त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली। संकेत मिळत आहेत की सांगली जर शिवसेना युबीटीच्या कोट्यात आलं तर चंद्रहार पाटील हे उमेदवार असू शकतात। त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होऊ शकतो। भिवंडीच्या जागेचाही एक थोडा पेच आहे। काँग्रेस की एनसीपी अशी माहिती मिळते आहे की एनसीपीच्या कोट्यात जाईल आणि शिवसेना मुंबईत किमान 4 जागा लढणार आहे। त्यापैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य आणि उत्तर। दिनेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे या माहितीसाठी येते। उद्धव ठाकरे सध्या सिल्वर ओकवर आता पोहोचलेले आहेत, तर तिथली काही माहिती आहे ती देखील आम्ही आपल्या समोर मांडू। एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया।